स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 33 मध्ये टॉपिक आहे आपला वय. यावरील आज प्रश्न बघणार आहे. वयावरील प्रश्न 4 वर्षानंतर लहान भावाचे वय किती, 4 वर्षापूर्वी एवढं वय होतं दोन्ही मित्रांचं, तर 5 वर्षानंतर किती होणार, किंवा दोन्ही वयांची बेरीज एवढी आहे, तर तो लहानाचं वय किती, मोठ्याचं वय किती, असे प्रश्न असतात ना, तर ते वयवारीवरचा प्रश्न आपण आज बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न चला वाचा. काय दिलाय? कविता सविता सलमान यांच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्षे होते. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? सांगा मला. काय कळालं पहिल्यांदा सांगा. हे त्यातलं नुसतं वाचायचं नाही, आकलन होणं गरजेचं आहे. काय कळालं सांगा तिथं. सविता सलमान नाही, कविता सविता आणि सलमान यांच्या 4 वर्षापूर्वी 28 होती. ऐका, कविता ही कोण आहे? दुसरी सविता अधिक सलमा, बरोबर आहे का? यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 होती, बरोबर का? मग लगेच काय काढायचं, तर आजचं वय काढायचं, बरोबर का? मग आजचे वय किती येणार बघ. 28 अधिक 12. हा, का बरं 28 अधिक 12 करायचं? कारण की कविताचं 4 वाढणार, सविताचं वाढणार आणि सलमाचं वाढणार. कारण 4 वर्षापूर्वी यांचं 28 होतं, म्हणजेच आता सध्याचं वय जे असणार आहे 28 अधिक 12 4, हिचं पण 4 आणि हिचं पण 4, म्हणून किती होणार? 28 अधिक किती करायचं? 12. म्हणजे 28 आणि 12 किती झाले? 30 येणार. 40. हा, 40 वर्ष कधीचं? आजचं वय झालं का? हे आजचे वय 40 वर्षे, बरोबर का? हे आजचे वय मिळालं त्यांचं. आता म्हणजे आजच्या वयाच्या तिघींची पण बेरीज आपल्याला 40 मिळाली. पुढे काय विचारले, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असणार? 12. 40 अधिक 12 किती करायचं? 40 अधिक 12. हा, 40 अधिक 12. का 12 करायचा? कारण की 4 4 4 हा, 4 वर्षानंतर त्यांचं 4 4 हे वाढत जाणार. प्रत्येकीचं पण वय 4 वर्षांनी वाढणार. मग सविताचं पहिल्यांदा कविता 4 वर्षांनी वाढली, सविता म्हणजे 8 झालं, सलमाचं किती? परत 4, म्हणजे 4 4 4 प्रत्येकीचं, म्हणून 12 झाले. म्हणून 40 अधिक किती करायचं? 12. किती येणार 40 अधिक 12 सांगा? 52. 52. ठीक आहे, 52 वर्षे. बघा बरं, ऑप्शन मध्ये आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक किती आहे? 4. झालं क्लिअर? हो आले का लक्षात? हो. हा, म्हणून हे कधी नंतरच झालंय, तर 4 वर्षानंतर एवढं होणार, बरोबर का? आणि आजचं 4 वय 40 वर्षानंतर. काय? हा, आणि आजचं वय म्हणालं तर किती झालं? 40. आलं का लक्षात? म्हणजे एकाचं वय वाढलं का दुसऱ्याचं पण वय वाढणार, तेवढंच हे लक्षात ठेवायचं. समजलंय का? हो. हा, चला घ्या नोट डाऊन करून पटकन. चला नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूया. चला वाचा प्रश्न. स्वरा ही हा, स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. बरं. दोघींच्या वयांची बेरीज 35 वर्षे असल्यास हा. स्वानंदीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती? ऐका, आता काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला काय ह्या गणिताचा प्रकार आपण काल पण बघितला होता की हा कोणत्या प्रकारामध्ये बसतो. वयाचा फरक पण म्हणजे 5 वर्षांनी लहान आहे, 5 वर्षांनी मोठे असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर वयांची बेरीज पण दिलेली आहे. तर ह्याच्यावरून काय करायचं, पहिल्यांदा लहान व्यक्तीचे वय बरोबर एक सूत्र सांगितलं होतं मी. काय सूत्र आहे सांगा? लहान व्यक्तीचे वय बरोबर वयातील फरक. लहान व्यक्तीचे वय बरोबर काय सांगितलं होतं? वयातील फरक नाही, चूक. काय सांगितलं होतं आठवा जरा. एकूण बेरीज. हा, बेरीज किती आलेली आहे ती बघायची. एकूण बेरीज वजा फरक. हा, वयातील जो काही फरक आहे का तो. हा, आणि भागिले किती करायचं त्याला? 2. हा, मग बेरीज किती आल्या सांगा? बेरीज किती आहे? दोघींची 35 वजा 5. हा, वजा 5 म्हणजे भागिले 2 किती येणार सांगा? 35 वजा 5 30. 30 भागिले 2 15. 15. मग लहान व्यक्ती म्हणजे कोण आहे ह्याच्यातली सांगा? लहान व्यक्तीचे वय मिळालं ना आता आपल्याला. स्वरा. नक्की का? हो. लहान व्यक्तीचे वय बरोबर 15 वर्ष मिळालं. हे म्हणजे स्वरा निघाली. हा, कोणाचं वय निघालंय हे व्यवस्थित स्वराचं. बघायचं. कारण स्वरा ही स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे जर स्वराचं जर वय 15 वर्षे असेल, बरोबर का? हा. तर स्वानंदीचं वय किती येणार मग? 35 हा, स्वानंदीचं वय किती असणार? 20 वर्ष. सिंपल आहे. कशाला 35 वर्ग वगैरे करत बसायचं, इथंच कळतंय ना. कारण स्वानंदी किती? स्वरा ही स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी म्हणजे हा, म्हणजे स्वानंदी 5 वर्षांनी मोठी असणार, म्हणून किती आलं? 20 वर्षे.
काय विचारले असल्यास स्वानंदीचे 2 वर्षापूर्वीचं वय, स्वानंदीचं आजचं वय 20 वर्षे, मग 2 वर्षापूर्वी किती असणार? 18. म्हणून इथं लिहू का आता? नाहीतर असू दे इथं 20 वजा 2 18. हा, स्वानंदीचे किती वर्षापूर्वीचं सांगितले? 2 वर्षापूर्वीचे. कोणाचे वय? स्वानंदीचे. हा, स्वानंदीचे वय बरोबर. काय करणार? 20 वजा 2 म्हणजेच किती आलं? 18 वर्षे. बरोबर का? हा. आलं का लक्षात? हो. परत फॉर्म्युला चुकवायचा नाहीये, म्हणजे ह्यानं काय होतं, शॉर्ट ट्रिकनं पटपट लक्षात येतं. असं पण आपण सोडवू शकतो, पण एक्झामला तेवढा वेळ नसतो. एवढा वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा सरळ काय लक्षात ठेवायचं, जी बेरीज दिल्या ती बेरीज बघायची. त्याच्यातनं काय सांगितलंय लहान मोठा आहे, तो फरक आहे का, तो वजा करायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. झालं. म्हणजे कोणाचं वय निघतंय तर ते लहान व्यक्तीचं वय निघणार. मग लहान एक व्यक्तीचं एकदा वय मिळालं की मग परत एकदा प्रश्न वाचायचं की हे कोणाचं, आपल्याला कोणा संदर्भातली लहान व्यक्ती म्हणजे ह्या प्रश्नातली कोण आहे आणि तिच्यापेक्षा मोठी असणार ती व्यक्ती कोण आहे बघायचं आणि त्याच्यावरून ठरवायचं. तुम्हाला पूर्वीचं सांगितलंय, आजचं सांगितलंय का, आजपासून पुढं किती 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 2 वर्षांनी, अर्ध्या म्हणजे 6 महिन्यांनी वगैरे विचारलंय का, तो प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा. त्यानंतर कळाले कसं सोडवायचंय? हो. परत फॉर्म्युला चुकता कामा नाहीये, सूत्र व्यवस्थित घ्या नोट डाऊन करून. आलंय का लक्षात? 2 वर्षापूर्वीचं स्वानंदीचं वय किती? 20 वजा 2 म्हणजेच इकडं लिहिते मी, क्लिअरली दिसत नाहीये. 20 वजा 2 म्हणजेच किती आलं तर 18 वर्षे. ऑप्शन क्रमांक कितवा येणार मग? तिसरा. ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे? तर तिसरा. आलंय का लक्षात? हो. नक्की. हो. चला घ्या नोट डाऊन करून. चला तिसरा प्रश्न वाचा. काय लिहिलाय? राहुल पेक्षा विनोद हा 14 वर्षांनी लहान आहेत. हा. दोघांच्या वयांची बेरीज 30 वर्षे असल्यास Yes. राहुलचे वय किती? हा बोला. आता लगेच लक्षात आलं पाहिजे काय वापरणार ह्याच्यासाठी. हा सूत्र. हा कोणतं वापरणार? लहान व्यक्तीचे वय. लहान व्यक्तीचे वय बरोबर हा एकूण बेरीज. हा म्हणजे एकूण किंवा बेरीज म्हणाले तरी बस. बेरीज वजा वयातील फरक. हा आता मी काय नाही सांगणार, सगळं तुझं तू सांगायचं. भागिले 2. हा तू फक्त ऐक, तू सांगायचं, मी फक्त इथं नोट डाऊन करणार कसं आलं काय आलं. हा चला बेरीज किती आहे बघा. 30 30 वजा 14 हा भागिले 2. बोला किती येणार मग? 16. हा 16 भागिले 2 किती आलं? 8. मग 8 वर्षे हे कोणाचं वय निघालं? विनोदचं. हा विनोदचे वय किती निघालं आता सध्या? कारण लहान व्यक्ती म्हणजे विनोद आहे ना, म्हणून विनोदचे वय बरोबर किती मिळालं आपल्याला? 8 वर्षे. ठीक आहे. आता कुणाचं काढायला सांगितलंय? असल्यास राहुलचे वय किती? हा कुणाचं काढायचं आहे? मग राहुलचं. बोला मग राहुलचे वय किती येणार सांगा. राहुलचे वय हा किती येणार? किती वर्षांनी लहान आहे राहुल? 30 वजा 8. हा 30 वजा 8 म्हणजे किती झाले? इकडे 0 तिकडे 2 18. त्याच्यापेक्षा सिंपल कर ना. लहान व्यक्तीचं वय किती? 8 वर्ष आलं. म्हणजे विनोदचं वय किती आलं? 8 आलं का? म्हणजे राहुलचं वय किती असणार आहे? राहुल पेक्षा विनोद 14 वर्षांनी लहान आहे. म्हणजे अधिक 14. हा मग किती? 8 अधिक 14 कर ना. 22. हा 22 वर्ष हे कोणाचं निघालं? राहुलचे. हा मग काय विचारलंय? राहुलचे वय किती? झालं की सिंपल तिकडे आहे आपण बघ. जर बेरीज करून बघितलं कशाला तर 30 आता? वर्ष येते. येते आपल्या की? जर चुकलं असं वाटलं आपल्याला तर हा. 22 अधिक 8 करायला हवं. हा आलं की लक्षात आता? म्हणजे 22 हो. वर्ष. ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर येणार? दुसरा. हा कळालंय का आता? ओ. नक्की जमेल ना कसं करायचंय? आणि उगाच ते 30 वजा 8 करा, हे करा, ते काय म्हणालीस की ते तसलं काही करत बसायचं नाही. इथं स्पष्ट सांगितलंय की नाही, राहुल पेक्षा विनोद 14 वर्षांनी लहान आहे. मग पटकन त्याचा अधिक हिशोब 14. करायचा ना. हा लगेच आन्सर त्याचं मिळू शकतंय. कळालेत का? आणि हो. समज मला जर असं विचारलं असतं की राहुलचं 4 वर्षानंतरचं वय किती, तर किती आलं असतं सांग. राहुलचे 4 वर्षानंतरचे वय असं जर प्रश्न विचारला असता तर 26. किती येणार? हा किती येणार? राहुलचे 26. 4 वर्षानंतरचे वय. हा 26. का तर 22 अधिक 4 करायचं.
आणि जर 4 वर्षापूर्वीचं सांगितलं असतं तर 22 वजा 4 22 वजा 4 किती आलं असतं? 22 वजा 4 म्हणजे 18. आलंय का लक्षात? नक्की आहे. चला घ्या नोट डाऊन करून. 4th क्वेश्चन बघूयात. चला वाचा पुढचा प्रश्न. काय दिलाय? आर्यनचे वय मैथिलीच्या वयाच्या किती आहे? 2/5 आहे. दोघांच्या वयांची बेरीज 35 वर्ष असल्यास आर्यनचे वय किती? आता एक काम करायचं, असले प्रश्न आले ना तर हा 2/5 म्हणजेच बाळांनो तो काय असतो तर एक प्रकारचा भागाकारच आहे, म्हणजेच ते एक प्रकारचं गुणोत्तर असतं म्हणायला हरकत नाही. मग ह्याच्यावरनं काय करायचं आपल्याला? इथं आर्यन उत्तर म्हणून घेऊया म्हणजे तुला कळेल. हा काय करायचं, इथं आर्यनसाठी एक नाही आर्यन आणि इकडं कोण आहे? ही मैथिली असं घ्यायचं. लिहिलं का बघ इकडे लक्ष दे. पहिल्यांदा आर्यन आहे तर पहिल्यांदा आर्यन घ्यायचं, परत मैथिली तर मैथिली, ह्याच्या खाली 2 घ्यायचं, ह्याच्या खाली 5 लिहायचं. लिहिलं का? हे 2/5 हे प्रमाण आलं त्यांचं, बरोबर का? 2/5 हे त्यांचं प्रमाण आहे. मग आता काय 2 आणि 5 हे त्यांचं काही वयाचं झालं का? म्हणजे वर्ष आहेत का ते? एकच 2 वर्ष आणि एकच 5 वर्ष नाही, तर त्यांचं ते प्रमाण आहे. म्हणून काय करायचं, दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितल्या? 35 वर्ष. मग हे किती असं लिहायचं? आर्यनचे वय बरोबर. हे आर्यनला किती आहे? 2 आहे का? इकडे बघ. आणि 2 आणि ह्या 2 आणि 5 किती झाले सांग? तर 2 + 5 करायचं गुणिले दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितल्या? 35 सांगितल्या का? हा मग किती आलं? 2/7 किती आलं? 7 झालं का? गुणिले 35. हा सांग बरं किती येणार ह्याचं? 35 आणि 5 गुणिले 2 5 10 5 गुणिले 10. मग हे 10 वर्ष कुणाचं वय मिळालं बाळा? आर्यनचे. हा मी आता तुला कुणाचं काढून दिलं? आर्यनचे वय. मग आता मला कुणाचं काढून देत? आता मला मैथिलीचं वय कसं काढणार ते सांग. हे आर्यनचे वय मिळालं ना, आता दुसरं मैथिलीचं वय कसं काढणार सांग. इकडे लिहिते मी 5. हा 2च मिनिटं. मैथिलीचे वय बरोबर. हा काय करणार? 5. हा भागिले किती करायचं? 5 अधिक 2 हा किंवा 2 अधिक 5 काय नाही बाळा, 2 अधिक 5 किंवा गुणिले किती करणार? 35. व्हेरी गुड. हा सांग आता किती झाले मग? 2 5 भागिले 7 हा गुणिले 35. सॉरी हा 5 गुणिले 35 किती येणार सांग आता? 7 5 35 आणि 5 5 25. 25 वर्षे. आलं का लक्षात? हा मग मला सांग आता कुणाचं वय काढायला सांगितलं होतं ह्याच्यामध्ये? आर्यनचे. हा आर्यनचं वय किती आलं मग? 10 वर्षे. 10 वर्ष. आणि हे कुणाचं निघालं आताच आहे ते? मैथिली. मैथिलीचे. मैथिली नव्हे मैथिलीचे. आलं का लक्षात? कुणाचं निघालं हे वय आता आपण काढलं ते? मैथिलीचे वय बरोबर. कळालंय का? 25 कळालंय का? हो. कसं सोडवलं लक्षात ठीक आहे, आलं का? मला एक विचारायचं. हा बोला. 5 2 असतं म्हणजे हाय कसं लिहायचं? काय आधी आर्यन तर आर्यन. हा आणि अंश आता तो इथं अंशांचे छेद. जर आता तू उलट केलं असतं ना तर त्यांचं वय चुकी झालं असतं. मग इथं जर तू आर्यनचं वय जर 5 घेतलं असतं तर ते चुकलं 25 असतं. झालं असतं त्याचं. हा आणि याचं 10 आलं असतं. हा मग ते बरोबर होतं का? नाही. हा आलंय का लक्षात आता? हो. खरं कळालंय का? हो. जमेल ना नक्की? हो. चला घ्या सोडवून आता. नोट डाऊन करून घे. त्याशिवाय हाताखालून गणित गेल्याशिवाय कळणार नाही. जर फक्त असंच आपण थिअरॉटिकल ऐकलं तर ते लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे एकदा गणित हे हाताखालून गेलं पाहिजे. स्टेप बाय स्टेप त्याच्या कळता आल्या पाहिजे. चल घे पटकन नोट डाऊन करून. घ्या पटपट. प्रश्न नसते लिहून घ्यायचे. प्रश्न पण घ्यायचा आणि उत्तर पण घ्यायचं. हे नवीन प्रश्न आहेत ना, झालेले नसले की अगोदर कसे जमतील तेव्हा. आता समजावून दिले तर व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं. गणित हाताखालून गेल्याशिवाय लक्षात राहत नसतं बाळांनो. घ्या पटकन नोट डाऊन करून. झालं की सांगा मला. चला वाचा प्रश्न. ध्रुव हा भगवान त्याचा 10 वर्षांनी मोठा आहे. दोघांच्या वयांची बेरीज 32 वर्षे असल्यास ध्रुवचे 3 वर्षानंतरचे वय किती असेल? काय करायला पाहिजे
म्हणजे बेरीज दिलाय आणि फरक दिलाय तर काय कोणता फॉर्म्युला वापरूया सांगा. लहान व्यक्तीचे वय हा काय सूत्र आहे सांगा. बेरीज लहान व्यक्तीचे वय बरोबर काय सूत्र आहे. बेरीज हा वजा हा बेरीज वजा फरक वजा वयातील फरक म्हणायचं. हा बोला पुढं. बेरीज वजा वयातील फरक भागिले किती करायचं. 2 बोला किती येणार सांग पटपट. बेरीज किती आहे? 32 वजा 10 हा 32 वजा 10 भागिले 2 किती येणार. 32 वजा 10 हा 32 वजा 10 किती झाले. तोंडी करायचं काय वेळ लावतात का. 22 छेद 2 म्हणजेच किती येणार. 11 हा 11 वर्षे वय कुणाचं निघालं. लहान व्यक्ती म्हणजे भगवान. कोण आहे. ध्रुव हा भगवानपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. भगवान. हा म्हणजे भगवानचे वय किती मिळालं. हा 11 भगवानचे वय वर्षे. किती 11 वर्षे. मग मला सांग जर भगवानचं वय 11 वर्ष असेल तर ध्रुव किती असणार. हा अधिक ध्रुवचे 10 असणार. हा अधिक 10 कारण तो किती वर्षांनी मोठा आहे. ध्रुव हा भगवानपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे म्हणजे 11 अधिक 10 करणार का किती आलं सांग. अधिक 10 हा किती येणार. 21 वर्ष. तुला प्रश्न काय विचारलाय. 3 वर्षानंतरचे कुणाचं वय काढायचंय. ध्रुवचं. हा मग सांगा 3 वर्षानंतर कुणाचं वय काढायचंय. ध्रुवचे वय बरोबर किती येणार सांग. ध्रुवचे वय बरोबर 21 अधिक 3 हा 21 अधिक 3 किती आलं. 24 हा 24 वर्षे कोणाचं वय निघालं हे. ध्रुव हा चला 3 वर्षानंतर बोला ऑप्शन आहे का बघा बरं तिथं वर चेक करा. आहे. ऑप्शन आहे का. हा आहे. किती नंबरचा बरोबर येणार. दुसरा. नक्की का. हो आले का लक्षात. हो कळेल का आता असले प्रश्न हो जमतील का. हो कधी वापरायचा हा फॉर्म्युला हे ट्रिक लक्षात आल्या का कधी यूज करायचं असतं ते. हो नक्की समजलंय. हो नक्की का. हो चला घ्या नोट डाऊन करू नका व्यवस्थित काय शंका नाही ना. नाही. चला घ्या सगळ्यांनी. अभ्यास करा पुढे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. बोला 6वा प्रश्न बघा काय दिलाय. सुनीताचे वय 24 वर्ष आहे. तिच्या वयाच्या पावपट वय कोणाचं आहे. शर्यूचे आहे. तर शर्यूचे वय किती. मग मला सांगा सुनीताचं 24 वर्षे आणि शर्यूचं वय कोणाच्या पावपट आहे. सुनीताच्या. मग पावपट म्हणजे किती येणार. भागिले 4. हा पावपट म्हणजेच 1/4 असतं ना तर कुणाला भागिले 4 करायचा. 24 ला. हा 24 गुणिले 1/4 म्हणजेच किती झालं. 24/4 म्हणजेच किती येणार सांग. 6. हा 6 वर्षे. कोणाचं वय निघालं. शर्यूचे. कुणाचं. शर्यूचं. मग ऑप्शन क्रमांक कितवा येणार. हा दुसरा. आता मला सांग जर इथं त्याने असं विचारलं असतं की सुनीताची वय 24 वर्षे आणि तिच्या वयाच्या पाऊणपट तिचं वय आहे तर पाऊण किती आलं असतं. 3/4. हा म्हणजे 24 गुणिले 3/4 आला. 24 गुणिले 3/4. आता इथं किती विचारलं तर पावपट आहे म्हणून काय येणार आहे तर तिचं तेवढं आलेलं आहे. आणि जर पाऊणपट म्हटलं असतं तर किती आलं असतं सांग. 24 गुणिले 3/4. हा पाऊणपट म्हटल्यावर किती आलं असतं. 24 गुणिले 3/4. हा आलं का लक्षात किती येणार त्याचं. हा बोला किती झाले. बोला 6 आणि 37. 18 वर्षे. आलं का लक्षात. कधी आलं असतं. पाऊणपट विचारल्यानंतर. हा तिच्या पाऊणपट आहे असं विचारलं असतं तर आपलं उत्तर किती आलं असतं 18 वर्षे. आणि जर अर्ध आहे असं विचारलं असतं तर
किती आलं असतं? 12 आले का लक्षात आता? हो कळाले का नक्की? हो चला सांगा आता दुसरा प्रश्न वाचा. 7वा काय दिलाय बघा बरं. 3 वर्षापूर्वी वय 24 वर्षे होते हा. तर आणखी 3 वर्षानंतर तिचे एकूण किती वय होईल? होईल? हा मला सांग. 3 वर्षापूर्वी 24 होतं, तर कोमलचं आजचं वय सांग किती येणार? 27. हा आजचे वय कसं केलं? 24 अधिक 3 24 अधिक 3 किती झाले मग? 27 27 वर्षे. बर मग अजून काय विचारले तुम्हाला? 3 वर्षानंतर म्हणजे 27 अधिक 3 हा म्हणजे 3 वर्षानंतर किती होणार आहे तिचं वय? 27 अधिक 3 हा 3 वर्षानंतर बरोबर किती? 27 अधिक 3 म्हणजे किती वर्ष होईल? 30 वर्षे. आले का लक्षात? हो ऑप्शन क्रमांक किती आहे बरोबर सांगा? तिसरा. समजलंय का? हो आणि वयवारीचं कुठलं पण एक्झाम्पल सोडवताना नेहमी काय करायचं? आजचं वय काढायचं. आजचं वय निघालं की परत मग नंतरच असू दे किंवा त्याच्या अगोदरच असू दे आपल्याला पटकन समजू शकते. कळालेत का? हो चला घ्या व्यवस्थित नोट डाऊन करून. 3 वर्षानंतरचं किती आलेलं आहे? 27 अधिक 3 म्हणजेच किती झाले? 30 वर्ष एवढं येणार. आजचं वय तेवढं आहे म्हटल्यानंतरचं 3 वर्षानंतरचं किती झाले? इकडं लिहिते मी. 3 वर्षानंतरचं 3 वर्षानंतर म्हणजे 27 अधिक 3 झालं. बरोबर आलेले किती? 30 वर्षे. झालं क्लिअर? आलेत लक्षात कसं होतं? काय करायचं होतं? हो जमेल का आता तुला सोडवायला दिले तर? हो नक्की कळतील? हो चालेल. नोट डाऊन करून घ्या. चला नेक्स्ट 8वा प्रश्न बघूया. चला वाचा 8वा प्रश्न. काय दिलाय? स्नेहल व श्वेता हा श्वेताच्या. श्वेताच्या हा 5 वर्षापूर्वी एकूण वयांची बेरीज हा 30 वर्षे होती हा. तर 5 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती असेल? असेल. 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज किती होती? 30 वर्ष. मग मला सांग 5 वर्षापूर्वी 30 होती तर आजचं वय किती असणार 30 त्यांचं? अधिक 10 आजचे वय बरोबर काय करायचं? 30 अधिक 5 अधिक 5. का तर दोघींचं पण वय 5-5 वर्षांनी वाढलं ना, त्याच्यामुळे 5-5 किती झाली बेरीज सांग? 40 हा 40 वर्ष. आता इथं परत काय करायला सांगितलंय तर 5 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती असेल? आज 40 आहे तर 5 वर्षानंतर किती येणार मग? 40 अधिक 10 हा 5 वर्षानंतर त्यांचे वय बरोबर किंवा सॉरी त्यांचे एकूण वय सांगितलंय ना, त्याच्यामुळे त्यांचे एकूण वय बरोबर किती झाले? 40 अधिक 5 अधिक 5 करायचं. बोल किती येणार? 50 झाले 50 वर्षे. ऑप्शन क्रमांक किती आहे बघा बरं? तिसरा ऑप्शन क्रमांक किती आहे? तिसरा. कळालंय का कसं मोजायचं? हो लक्षात राहील का कशा पद्धतीने सांगितले? आता हे प्रॅक्टिस साठी चाललंय, येतच तुम्हाला तरी हे प्रॅक्टिस साठी बघूया. चला पुढचं सांगा. आनंदाचे 9वाचा. आनंदाचे 5 वर्षापूर्वी हा, 18 आनंदाचे. वय होते तर हा. आणखी किती वर्षांनी त्याचे वय? वय 30 वर्ष होईल? मला सांगा आता 5 वर्षापूर्वी 18 होतं, मग आजचं वय किती? 23 हा आजचे वय बरोबर किती करणार? 18 अधिक 5 म्हणजे 23 वर्ष. मग आता इथं साधा हिशोब आहे. 30 त्याला- वजा 23 हा अजून किती वर्षांनी त्याला 30 वर्ष होतील? म्हणजे 30 वजा 23 कशाला बाळा तेवढं करायचं? 23 मध्ये 7 मिळवल्यावर 30 वर्ष होणार ना, बरोबर हा. का? 23 मध्ये किती मिळवल्यावर 30 होईल? 7 म्हणून मग काय सांगायचं तर त्याचं आणखी किती वर्षांनी विचारलंय म्हणून आणखी किती वर्षांनी 30 वयांचा होईल तर आणखी 7 वर्षांनी. किती म्हणणार? आणखी 7 वर्षांनी किती वर्षाचा होईल? 30 वर्षाचा होईल. ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर येणार सांग? तिसरा हा 7 वर्षांनी म्हणून ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसरा हा
समजलंय का? आलंय का लक्षात? आता कसं सोडवायचं आहे, काय करायचं होतं, कशा पद्धतीनं 5 वर्षापूर्वीच म्हटलं, आजचं वय जरी सांगितलं तर कसं काढायचं, नंतरचं वय असेल तर कशा पद्धतीनं सोडवून घ्यायचे आहेत. कळालेत सगळे? जमतील आता, काही प्रॉब्लेम नाही. चला घ्या बाकीच्यांनी पण. पटपट पटपट एक्झाम्पल सॉल्व्ह व्हायला पाहिजे का? 1 मिनिटाच्या आत होणं खूप गरजेचं आहे. आपण एका ह्याला जर 4-4, 5-5 मिनिटं लावली तर ते एक्झामच्या वेळेस होणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला तोंडी एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील तेवढी करायची. आता आजचे वय होतं तर पटकन कळायला पाहिजे की स्नेहल आणि श्वेता दोघींचं पण 5-5 म्हणजे 10 येणार, तर ते 40 वर्ष झालं. परत 5 वर्षानंतर ना की त्याची 40 अधिक 5 अधिक 5 असं बोटावर मोजत बसायचं नाही. पटपट पटपट लक्षात आलं पाहिजे. चला नेक्स्ट 10वा बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज किती दिल्या? 48 वर्ष. बरोबर का? कोण आहेत? आई अधिक मुलगा. आई आणि मुलगा यांच्या वयांची बेरीज किती सांगितलं? एकूण 48 वर्ष. हा सांगा आता पुढं काय दिलंय त्याच्यातलं. हा सांगा पुढं काय सांगितलंय. हा का बरं? कारण त्यांनी वयातील फरक, हा बेरीज आणि वयातील फरक आहे. मग आता लहान व्यक्ती म्हणजे कोण असणार सांग? आई येणार का मुलगा येणार? मुलगा. हा म्हणून आता डायरेक्ट बाळा लिहूया का असं की मुलाचे वय बरोबर. कारण आता इथं लहान व्यक्तीचे म्हणत बसायचं का? नाही म्हणायचं. सांग मुलाचे वय बरोबर काय येणार? 48. हा बेरीज वजा वयातील फरक. 48 भागिले 2. हा भागिले किती करायचा? 2. सांग बरं बेरीज किती आहे? बेरीज किती आहे तिकडं? 48. हा 48. वजा किती करणार? वजा किती करणार? वजा किती करायला पाहिजे? 24 आणि भागिले 2. मग 48 वजा 24 किती आलं? 24 भागिले 2 12. हा 24 भागिले 2 किती आलं? 12. मग मला सांग 12 वर्ष कुणाचं वय मिळालं? वय मुलगा. मुलगा. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय सांग बरं बाळा. विचारले. हा मुलाचंच वय विचारलं, त्याच्यामुळे किती आलं? 12 वर्ष. आणि जर आईचं विचारलं असतं तर किती आलं असतं सांग बरं. हा आईचं जर विचारलं असतं तर हा आईचे वय बरोबर किती आलं असतं? 25. 25. कशातनं काय वजा करणार सांग बरं आईच्या वयासाठी? सिंपल आहे ना बाळा. आता काय दोघांच्या वयांची बेरीज 48 दिलं ना, मग त्याच्यातलं मुलाचं वय किती निघालं? 12. म्हणजेच मग वजा 12 करायचं ना, म्हणजे आईचं वय निघणार की किती आलं? 48 वजा 12 म्हणजेच आईचं वय किती येणार? 4 आणि 3. हा 4 आणि 3. 48 वजा 12 केल्यावर बाळा किती येणार? 48 वजा 12. हा 6 आणि 3. हा इकडं 3 म्हणजे 36 वर्षे. पण बाळा 36 वर्ष ऑप्शन मध्ये आहे का तरी? पण टीचर मुलाचे वय विचार. कुणाचं वय? हा सॉरी बरोबर आहे बरोबर. म्हणजे मुलाचं वय आपल्याला विचारलं होतं त्याच्यामुळे 12 वर्षे. आईचं वय बाळाने तुला काढायला सांगितलं. हा त्याच्यामुळे ते काही 36 वर्ष ह्याच्यामध्ये नसणारच ना. बरोबर का? आईचं वय ह्याच्यात कसं असेल तेव्हा. आले का लक्षात? म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला कितवा बरोबर येणार? 12वा. सॉरी तिसरा ऑप्शन 12 वर्षे. मी आईचं वय फक्त तुला कळावं म्हणून सांगितलं होतं, त्याच्यामुळे तो ऑप्शन मध्ये शोधायचा काही प्रश्नच नाही ना. आले का लक्षात? आता मुलाचं वय काढायचं होतं तर आता नेहमीच आपण लहान व्यक्तीचं वय वगैरे असं म्हणत बसायचं का? नाही. बरोबर का? आता जरी आई वडील मुलगा वगैरे असं विचारलं तर आपल्याला त्याच्यातलं कळायला पाहिजे की लहान कोण असणार मोठं कोण असणार, की आता सेपरेट सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस लहान व्यक्तीचं वय असं न म्हणता आपण प्रश्नाप्रमाणे काय करायचं तर त्याचा फॉर्म्युला तयार करा.
चला घ्या नोट डाऊन करून व्यवस्थित. बाळानो दंगा करू नका. झालंय का पाठांतर? झालं सगळं? कधी होणार आहे मग? चला झालंय नोट डाऊन करून सगळं. नेक्स्ट घ्या 11वा प्रश्न बघा आला तुमच्या समोर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. काय दिलेलं आहे तुम्हाला तर आई व मुलगा यांच्या वयामध्ये 20 वर्षांचा फरक आहे. आई आणि मुलगा ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे तर 20 वर्षांचा. त्या दोघांचं पण आपल्याला वय माहित नाहीये, पण जे काही वय असेल ना त्याच्यामध्ये त्या दोघांमध्ये कितीचा तर 20 वर्षांचा फरक आहे. ठीक आहे. तर काय विचारले तर अजून 5 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक राहील. म्हणजे आता समजा आज जरी हे झालं म्हणजे आजच्या दिवसाला जरी त्या दोघांच्या मध्ये 20 वर्षाचा फरक असला ना, उद्या सुद्धा किती 5 वर्षांचा फरक कितीचा दिलाय 20 वर्षांचा. आज ही 20 वर्षांचा फरक असला तर उद्या सुद्धा तो 5 वर्षांचाच होणार 20 वर्षांचाच होणार आहे. अजून 1 वर्षाने जरी विचारला ना तरी दोन्ही मधला फरक किती असणार आहे 20 वर्ष असणार आहे. का बघा तर कारण आईचं वय वाढणार तेव्हा मुलाचं पण वय वाढणारच ना, साहजिक आहे. त्याच्यामुळे कसं होणार की इथं काय लक्षात घेणं गरजेचं आहे तर आईचं वय जसं वाढत जाईल ना तसं मुलगा सुद्धा वाढणारच आहे. त्याच्यामुळे हा जो काय त्यांच्यातला फरक आहे ना तो आज विचारू दे उद्या विचारू दे किंवा 2 वर्षांनी असू दे 3 वर्षांनी असू दे, जो आज फरक आहे ना तोच कायम त्या दोघांच्या मध्ये वयांचा फरक राहणार आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे असे प्रश्न ना सोडवत अजिबात बसायचं नाही. डायरेक्टली आज जो फरक आहे तोच कितीही वर्षांनी 100 वर्षांनी जरी विचारला ना तरी आई आणि मुलगा यांच्यामध्ये कायम आणि कायम आज जो फरक आहे ना तोच कायम राहणार आहे. कारण आई आज म्हणजे आज समजा आईला 366 दिवस झाले असतील, उद्या 367 होते, तर सेम मुलगा सुद्धा उद्या त्याचं जेवढं वय असेल त्याच्यामध्ये एका दिवसाने वाढ होणारच आहे ना. त्याच्यामुळे दोन्ही मधला फरक किती असणार आहे तर तेवढाच असणार. आज जो आहे तोच 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर 11 वर्षानंतर तेवढाच असणार. त्यामुळे याच्यामधला ऑप्शन क्रमांक कितवा येणार तर 20 वर्षाचा. आलेत लक्षात? म्हणजे असे फसवे प्रश्न असतात की आपल्याला काहीच करायला लागत नाही, सोडवायला लागत नाही, तरी सुद्धा आपण उगाच विचार करत बसणार हा असं कसं असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की इतकी सोपी एक्झाम्पल विचारतात का. कसं आहे आपल्याला कळतंय म्हणून सोपी वाटतात. ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही त्यांना असं वाटणारच की ना काय करायचं होतं इथं, कसं काय काढायचं, कारण आईचं पण वय दिलं नाही मुलाचं पण वय दिलं नाही आणि डायरेक्ट त्यांनी फरकच सांगितलंय, मग किती पकडायचं. असं बऱ्याच जणांचं म्हणजे आईचं वय 50 पकडायचं का मुलाचं वय 30 घ्यायचं का मुलाचं वय म्हणजे आईचं वय 30 घेतलं तर मुलाचं वय 10 येणार, मग 5 वर्षानंतर परत कसं करायचं, प्रत्येक वेळेस वेगळं वय येणार का. अजिबात नाही. कुठलं जरी घेतलं ना तरी कायम फरक हा त्यांचा दोघांमध्ये 20 वर्षांचाच राहणार आहे. त्यामुळे डायरेक्ट ऑप्शन लिहून टाकायचा कितवा तर चौथा आहे इथं 20 वर्षांचा. पुढचा बघा आता सूरज व राजेश काय दिलाय यांच्या आजच्या वयांची बेरीज 32 वर्ष आहे. त्या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज त्यांनी किती दिल्या 32 दिल्या. तर त्यांच्या 3 वर्षानंतरच्या वयांची बेरीज किती असेल. आजचं वय दोघांचं किती दिलंय तुमचं कोण कोण आहे बघा. सूरज आणि अधिक राजेश. सूरज अधिक राजेश यांचं वय किती दिलेलं आहे. वयांची बेरीज आहे किती तर 32 वर्ष. त्याच्यानंतर त्यांच्या 3 वर्षानंतरची वयांची बेरीज किती होणार. आता साधं लॉजिक आहे बघा. हा ही 3 वर्षांनी वाढणार तर सेम हा सुद्धा 3 वर्षांनी वाढणार. म्हणजे 32 मध्ये किती वर्षांची वाढ होईल तर 32 मध्ये परत 32 अधिक 6 करा ना, म्हणजे किती झाले 38 वर्षे होणार. आलेत लक्षात. मग ऑप्शन क्रमांक किती आहे इथं मी दिलेला नाहीये ऑप्शन क्रमांक, कारण डिरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकतोय. जिथं अगदीच गरजेचे वाटतात तिथं मी दिलेले असतात. तिथं आपल्याला पटकन समजू शकत होतं कारण ह्याच्यात चुकण्यासारखं काहीच नाहीये. तरी सुद्धा मुलांचं असं होतं की आणखी 3 वर्षानंतर विचारलंय म्हणून बरेच मुलांना 32 आणि 3 35 करतात. कारण 3 वर्षानंतर पण कसं आहे ह्याच्यामध्ये तुमचे हे लक्षात आलं पाहिजे की जर माझं वय वाढलं तर समोरच्या व्यक्तीचं सुद्धा वय वाढणारच आहे ना. तो काही कमी नाही होणार किंवा आज आहे तो आहे तेवढंच वय त्याचं राहणार नाही. उद्या त्याचं काउंटिंग होणारच आहे म्हणजे उद्याचा दिवस त्याच्यामध्ये भर पडणारच आहे.
आलेत लक्षात. त्याच्यामुळे जेवढं सूरज जर 3 वर्षांनी वाढत असेल तर राजेश सुद्धा त्याच्यासोबत 3 वर्षांनी वाढणारच ना. त्याच्यामुळे सिंपल लॉजिक आहे, दोघांचंही वय सोबतच वाढणार. त्याच्यामुळे काय करायचं, दोघांच्या वयांची बेरजेमध्ये ह्याचंही 3 मिळवा त्याचंही 3 मिळवा आणि 3 आणि 3 6 झाले हे कायम लक्षात ठेवायचं. जे विद्यार्थी फक्त 3 वर्षानंतर घेतील आणि 35 करणार त्यांचं उत्तर हमखास चुकलेलं असणार. कळाले कसं सोडवायचं आहे ते. चला घ्या व्यवस्थित नोट डाऊन करून बघूयात नेक्स्ट. लक्षात आले असतील फरकाचा हा फसवा प्रश्न आहे बघा. त्याच्यामुळे तो एकदम केअरफुली करा. असतोच तो पेपरला आणि शेवटी कसं एक्झामिनरला चाळणच करायचे ना. त्याच्यामुळे जे टॉपमधली मुलं आहेत ते त्यांना पटकन कळणार की नाही बाबा हा फरक कायम तोच राहणार आहे. आई मुलगा असू दे किंवा मुलगा आणि वडील असू दे किंवा आई मुलगी असू दे किंवा वडील मुलगी असू दे. कारण मुलगी नेहमीच लहान असली, मुलगा नेहमीच लहान असला तरी आई आणि वडील हे मोठे असणार आहेत आणि त्यांच्यातला फरक हा आज जो आहे तोच उद्या असणार. कायम 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 तोच फरक येणार आहे. त्याच्यामुळे इथं त्यांच्या वयामध्ये 20 वर्षाचा फरक होता म्हणून अजून 5 वर्षानंतर विचारू दे किंवा अजून 10 वर्षानंतर जरी विचारलं ना तर दोघांच्या वयातला फरक हा 20च वर्ष राहणार आहे. समजले असतील. चला नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट आपण 13वा प्रश्न चला बघूयात. आलाच समोर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय तो. विघ्नेश हा सुमितपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. बरोबर. काय सांगितलंय, विघ्नेश हा सुमितपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. वाचा काय सांगितलंय पुढचं बघा. तर आणखी 3 वर्षानंतर त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक राहील? हा मग किती वर्षाचा राहील असं वाटतंय? 3. का बरं 3 येणार? आणखी तो अजून 5 वर्षानंतर तेवढंच. हा 10 वर्षानंतर विचारलं तरी तेवढाच असणार आहे. कारण कायमच तो किती वर्षांनी मोठा राहणार, त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा राहणार. बरोबर का. म्हणजे फरक त्यांचा कायमच किती वर्षांचा येणार? 3 वर्षांचा. बरोबर का. अजून 3 वर्षानंतर विचारलं तरी पण तेवढंच येणार. अजून 5 वर्षानंतर विचारलं तरी तेवढंच आणि 10 वर्षांनी जरी विचारलं तरी फरक काय असणार आहे? तेवढाच राहणार. आलंय का लक्षात कसं सोडवायचं ते. नेक्स्ट वाचा 14वा प्रश्न बघा बरं. वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक आहे. बरं. वर्षानंतर त्या दोघांच्या वयातील आणखी किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर विचारले बाळा हे. आणखी 5 वर्षानंतर हा त्या दोघांच्या वयातील फरक किती? हा बोल किती राहणार मग त्या दोघांच्या वयातला फरक? A वजा B. का बरं A वजा 20 राहणार? कारण की अजून 10 वर्षानंतर पण A वजा B राहणार. हा आज विचारला तरी तेवढाच आहे. 5 वर्षानंतर विचारला तरी फरक हा बाळा कायम तोच राहणार ना. बरोबर आहे का. फरक काही बदलत जाणार आहे का? नाही. कारण वय वाढलं तर दोघांचं पण वाढणार ना. एकाचं वाढणार आहे का त्याच्यामध्ये? नाही. त्याच्यामुळे जेवढं वडिलांचं वाढलं तर मुलगा सुद्धा त्याच ह्याच्याने वाढणार आहे. जर समजा वडील 4 वर्षांनी वाढले तर मुलगा सुद्धा किती वर्षांनी वाढणार आहे? 4 वर्षांनी. म्हणजे कायम फरक किती वर्षांचा राहणार आहे? जेवढा फरक दिलाय तेवढा. हा जेवढा फरक दिलेला आहे तेवढाच. म्हणजे उत्तर कोणतं येणार ह्याच्यातलं? चौथा. हा चौथा. आता बऱ्याच बाळांना काय वाटणार की जे प्रश्नात दिलंय तेच उत्तर कसं काय असू शकतं असं पण वाटणार का नाही? हो. हा पण तसं आहे का? नाही. हा कळाले का. म्हणजे आता इथं ए वजा बी बरेच जण घेणार. कारण मुलगा जर 5 वर्षांनी वाढला तर वडील सुद्धा 5 वर्षांनी वाढले म्हणून काय करणार ते ए वजा बी अधिक 10 घेणार. पण ते बरोबर आहे का? नाही. का नाही बरोबर? तेवढाच. हा कारण विचारतानाच त्यांनी काय विचारले तर वयातला फरक विचारलाय. त्याच्यामुळे वयातला फरक हा त्यांच्या नेहमी तोच राहणार आहे. बरोबर का. 5 वर्षांनी विचारू दे, 10 वर्षांनी विचारू दे किंवा किती वर्षांनी विचारला तर. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे? चौथा. आलेत लक्षात. चला घ्या नोट डाऊन करून व्यवस्थित. जमतील आता काही प्रॉब्लेम नाही. वयावरचे प्रश्न कळालेत का आता सगळे? सगळ्यांना कळाले? हा वय हा धडा बुद्धिमत्तेचा तुम्हाला गणितामध्ये पण उपयोगाला आहेच आहे पण इकडं पण आहे. त्याच्यामुळे दोन्हीकडं व्यवस्थित करा. वय हा यावरचे आता बऱ्यापैकी आपल्याला एक्झाम्पल कव्हर झालेली आहेत. त्याच्यामुळे जमतील. काय प्रॉब्लेम येणार नाही.
घ्या पटपट नोट डाऊन करून. फक्त नोट डाऊन करून ठेवा. फरक हा कायम तोच राहील. फरक हा कायम तोच राहील. तोच राहील. इथं पण सेम बरोबर आहे का? फरक हा कायम तोच राहील. तोच राहील. अलग लक्षात म्हणजे वर 3 वर्षांनी मोठा तर 3 वर्षांनीच आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये ए वजा बी फरक आहे तर तो ए वजा बी हाच राहणार. घ्या पटपट नोट डाऊन करून. नेक्स्ट बघूया. आता फक्त प्रश्न लिहा, उत्तर आपलं आपण काढली तरी चालतील. सारखं बोर्डवर बघायची काही गरज नाही आणि एकदा समजावून दिलं की तुम्हाला कळायलाच हवं. चल वाच सर, प्रश्न वाचा. गणपत तुकारामपेक्षा तुम्ही पण लक्ष द्या. हा 20 स्कॉलरशिपसाठी वर्षांनी आहे. लहान आहे. हा त्या दोघांच्या वयांची बेरीज 50 वर्षे असल्यास हा. गणपतचे वय किती? गणपतचे वय किती? हा बोला काय करायला पाहिजे. तर गणपत तुकारामपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे म्हणजे ह्याचा अर्थ गणपत आणि तुकाराममध्ये किती वर्षांचा फरक असणार? कायम 20 बरोबर का? कारण तो लहान आहे ना, मग कायमच तो किती वर्षांनी लहान असणार आहे? तो 20. म्हणजे त्यांच्यामध्ये नेहमीच फरक कितीच असणार आहे? 20 वर्षांचा. दोघांच्या वयांची बेरीज किती दिली? 50 वर्ष बरोबर का? मग एक काम करायचं, ह्याला दिलेली सगळी बेरीज आहे नाही ती पहिला लिहायची. म्हणजे किती झाली त्यांची? 50 झाली का? 50 वजा काय करायचं? हे 20 आहे का ते करायचं आणि आलेल्याला भागिले 2 करायचं. काय काय करायचं कळालं का? एकूण बेरीज किती झाली होती त्यांची? 50 आहे दोघांच्या वयांची. त्यांच्यातला फरक हा तर त्यांचा कायम राहणार का नाही? 20 वर्षांचा. म्हणजे आज पण तेवढाच असणार आहे, उद्या पण तेवढाच, 5 वर्षांनी 10 वर्षांनी पण तेवढाच राहणार का? म्हणून काय केलं? 50 वजा 20 आणि आलेल्याला किती करायचं? भागिले 2 करायचं. मग 50 वजा 30 म्हणजे किती झाले? 30 भागिले 50 वजा 20 म्हणजे 30 झालं का? भागिले 30 भागिले किती येणार? 2 म्हणजे किती आलं? 15 वर्ष आलं का? मग आता जे आपण 15 वर्ष काढलं का नाही ते कुणाचं वय निघतं? तर जो लहान आहे का? तर लहान कोण आहे सांगायचं? फरक आणि भागिले 2 करायचं. आता मला सांगायचं लहान कोण येणार? गणपत येणार का तुकाराम असणार? हा, कारण गणपत तुकारामपेक्षा 20 वर्षांनी लहान सांगितले म्हणजे लहान कोण आलं? कोण आलं? हा, म्हणून हे कुणाचं वय निघालं? तर गणपतचे वय बरोबर का? गणपतचे वय बरोबर जो लहान असतो का त्या लहानाचं वय निघतं. मग मला सांगा गणपतचं वय किती आलं? 15 वर्ष. तर तुम्हाला विचारलंय कुणाचं सांगा? गणपतच विचारलं होतं त्याच्यामुळे निघालं की 15 वर्ष बरोबर आहे का? मग ऑप्शन क्रमांक कितवा येणार सांगा? तिसरा. आता मला सांगा, जर आता इथं गणपतचं विचारलं होतं म्हणून 15 वर्ष आलं बरोबर आहे. जर तुम्हाला आता तुकारामचं विचारलं असतं तर किती आलं असतं? मग तुकारामचं हा, तुकारामचे वय किती आलं असतं? 35. कशावरून? तुकारामचे वय बरोबर. का बरं बघा रे, गणपत तुकारामपेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे ना. गणपत तुकाराम सॉरी गणपत नीट बघा काय विचारलाय तो प्रश्न. हा नीट बघा जरा, काय तर तुमचा प्रॉब्लेम होतोय. गणपत तुकारामपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 50 वर्षे असल्यास तुकारामचं वय किती असणार आहे? किती करायला पाहिजे? तुकारामचं वय किती येणार मग? 20 वर्षांनी लहान आहे. 35. हा 35. मग बाळा एवढं कशाला करत बसायचं बाळानो? पाठीमागे इतकं कशाला करत बसायचं सांगा? एकाच वय 15 आहे, दोघांच्या मध्ये कितीचा फरक सांगितलं होतं? 20चा. म्हणजे 20 आणि 15 करा की झालं 20 आणि 15 35 आणि दोघांच्या वयांची बेरीज तर किती दिली होती?
होती 50 दिली होती. मग ह्याच्यावर नाही तर डायरेक्ट केलं तर दोघांच्या वयांची बेरीज 50 होती. त्याच्यातले एकाच वय किती 15 म्हणजे 100% दुसऱ्याचं किती असणार 35. कशाला लय विचार करत बसायचा. 50 वजा हे 15 म्हणजे आलेलं किती असणार आहे त्याचं 35 वर्षे. आलं का लक्षात. पण आपल्याला एकाच विचारलं होतं ना गणपतचं, त्यामुळे गणपतचं वय किती आलं 15 वर्षे. कळालंय का हे. आता असलं प्रश्न विचारलं नाही एकूण बेरीज आणि त्यांच्यातला फरक विचारला तर त्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं. काय आहे बघा, इथं आता लहान कोण होतं गणपत होता का नाही म्हणून आपण गणपत घेतलं. पण दुसरं कोण पण असू दे, गणपत देऊ दे, आई वडील देऊ दे किंवा आई आणि मुलगी देऊ दे, ह्यांचं कोण पण दिलं तर काय करायचं, पहिल्यांदा लहान व्यक्तीचे वय काढण्यासाठी काय सूत्र वापरायचं बघा. लहान व्यक्तीचे वय बरोबर काय फॉर्म्युला वापरायचे. 50 म्हणजे आपण काय घेतलं होतं सांगा. एकूण घेतली होती म्हणजे जी बेरीज होती की नाही त्यांची ती बेरीज घेतली होती. त्याच्यातनं काय वजा केला आपण फरक. हा 20 वर्षांनी लहान आहे म्हणजे तो काय वजा केलं तर 20 वजा केलं म्हणजेच फरक झाला. आणि त्याला भागिले किती केलं आपण 2 केलं. आलं लक्षात. म्हणून ह्याच्यावरनं काय निघतं कायम तर हे कुणाचं वय निघालं म्हणायचं तर लहान व्यक्तीचे वय. लहान व्यक्तीचे वय जमेल का. लहान व्यक्तीचे वय बरोबर हे सूत्र वापरायचं. हे स्कॉलरशिपच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्याचा उपयोग होतोय म्हणजे कितवीचं पण असू दे त्यांना हे सुटू शकतंय. वयावरचं गणित आलं म्हणलं का असं आपल्याला शॉर्टकट पद्धतीने सोडवायचं. लॉंग रूटने काही जात बसायचं नाही. त्याला एक्स माना वगैरे एक्स मानून लई क्रिटिकल होतं ते सोडवत बसण्यापेक्षा आपलं यांना पटकन लक्षात येऊ शकतं. कळालेत का कसं सोडवायचंय. चला दुसरा प्रश्न बघा आता काय दिलाय. स्नेहाचे आजचं वय 24 वर्षे. एकदम सिंपल आहे. आजचं वय 24 आहे. 7 वर्षानंतर किती होणार 7 वर्षापूर्वी किती सांगितलंय. सॉरी स्नेहाचे आजचे वय 24 आहे. मग कुठलं विचारलंय वर्षापूर्वी म्हणजे 24 वजा 7 किती येणार मग 24 वजा 7 17. हा 7 वर्षापूर्वी किती झालं 24 वजा 7 म्हणजेच किती येणार हा 24 हा बरोबर आहे 17 वर्षे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक किती येणार बघा बरोबर. आता इथं सगळीकडे वर्षे करते मी. 33 वर्ष 24 वर्ष आणि इथला हा 7 वर्ष. आलंय का लक्षात. वरच्याचा फॉर्म्युला तेवढा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. सगळ्यांनाच लागणार आहे हे लहान व्यक्तीचं वय कुठलं पण येऊ दे. आणि नेहमीच त्यांनी लहान व्यक्तीचं वय काढ असं विचारत नाही बरं का. आई वडील हे असं गणपत तुकाराम अशी नावं देतात ना. मग आपला पण ओळखायचं ह्याच्यातलं लहान व्यक्ती कोण असणार आहे ते आणि त्याच्यावरनं मग त्याचं टोटल करा बेरीज करून पुढचं सोडवा. सूत्र लक्षात आलंय का. लहान व्यक्तीचे वय काढण्यासाठी काय वापरायचं ते. बेरीज वजा फरक भागिले 2 करायचं. वरचं डबल झालंय लहान व्यक्तीचं. घ्या व्यवस्थित. सूत्र लक्षात आलं की पटकन कळते. आई वडील विचारू दे, आई मुलगी विचारू दे किंवा दुसरं कुणाचं पण रिलेशन विचारू दे पण लहान मोठं असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात फरक दिला असल्याने आपल्याला काय गरज आहे फरक एक पाहिजे आणि त्यांच्या वयांची एकूण बेरीज एक पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला ऑटोमॅटिक कळू शकते काय विचारलं आहे ते. दुसरा प्रश्न काय सोपाच होता. आजचं वय दिलेलं आणि पूर्वीचं किंवा मग वजा पूर्वीचं असलं तर वजा करा नंतरचं विचारलं तर बेरीज करायची.